आपण बघणार आहोत आता ऊर्जेचा मनोरा किंवा एनर्जी पिरामिड. त्याच्यामध्ये आपण एनर्जी पूर्ण, आपल्या धड्याचं नावच आहे की परिसंस्थेमध्ये एनर्जी फ्लो होते, तिचा प्रवाह असतो. मग ती कशी फ्लो होते, कोणत्या कोणत्या ठिकाणाहून कशी कशी फ्लो होत जाते, ते आपण आता एनर्जी पिरामिड मध्ये बघणार आहोत. कोणत्या घटकांपासून सुरू होऊन कोणत्या घटकांपर्यंत ती एंड होते. ओके, ठीक आहे. तर आपण लास्ट टाइम तुम्ही आता सगळेजण जेवून आलात. जेवणामध्ये काय काय होतं कोणी सांगेल तुमच्या पैकी? वटाणी नाश्ता, वटाणे. ओके, फक्त वटाणे होते, भात वरण असं काही होतं? सकाळी त्याला भात. अजून दुसरं कोणत्या शाळेमधून कोणी सांगेल काय जेवलं तुम्ही? एकाने कोणीतरी पुढे या आणि मग बोला, म्हणजे मला ना क्लिअर ऐकायला येईल. सकाळी जेवण केलं की वरण पोळी भात. वरण आणि काय म्हणाला? अजून चिमली मिरचीची भाजी, आलू, शिमला मिरचीची भाजी. अच्छा, मी काय खाल्लंय आज? मी आज भाजी चपातीच खाल्लेली. तर आपण जे आता जेवण जेवलो ते कोणत्या गटातलं येतं, अन्न साखळीमध्ये कोणत्या गटात येतो ते आपण ओळखूया. तर मला सांगा, तुम्ही जे अन्न खाल्लं ते कोणत्या गटातलं येतं? उत्पादक गटात येतं की प्रथम गटातलं येतं, प्रथम भक्षक गटातलं येतं? कोणत्या गटात येतंय सांगा बघू. आपण काय खाल्लं? तुम्ही पण असं भात वरण असंच खाल्लं. मग ते कोणत्या गटात येतं? उत्पादक गटात येतं, प्रथम भक्षक गटात येतं, द्वितीय भक्षक गटात येतं, तृतीय भक्षक गटात येतं? उत्पादक. व्हेरी गुड. आपण आता जेवण जेवलं ते सगळं शाकाहारी जेवण होतं, त्यामुळे ते प्रथम घटक आलं, उत्पादक गटात आलं ते. आणि आता त्याच्यावरून आपण ठरवणार आहोत की आपण पोषण पातळीमध्ये आणि अन्न पातळीमध्ये कोणकोणत्या टप्प्यात आहोत. मग आपण कोण झालो? प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक की तृतीय भक्षक? लवकर. आपण कोण झालो? प्रथम भक्षक झालो, द्वितीय तृतीय, कोणते भक्षक आहोत आपण? आवाज नाही आला मला तुमचा नीट. आपण प्रथम भक्षक झालो ना, कारण आपण सगळ्यांनी शाकाहार केलाय, सगळ्यांनी भाजीपालाच खाल्लाय, त्यामुळे आपण प्रथम भक्षक झालो. आणि तेच जर आपल्या जेवणामध्ये मासे किंवा असं काही असेल तर आपण कोणत्या गटात जाऊ? आता जे कोण द्वितीय बोलले ना त्यांचं उत्तर बरोबर आहे. आपण मग द्वितीय गटात जाणार, कारण की ते जे सजीव आहे त्यांनी दुसरं काहीतरी अन्न खाल्लेलं असणार आहे, मग त्याच्यानंतर आपण त्यांना खाणार आहोत, म्हणजे आपण द्वितीय गटात जाणार. ठीक आहे, याच्यावरून आता आपण तुम्ही आता प्रत्येक वेळी हा विचार करा ज्यावेळेस तुम्ही जेवायला बसाल की आपण हे कोणत्या गटातलं अन्न खातोय. ठीक आहे. तर ऊर्जेच्या मनोऱ्यामध्ये एक महत्वाचा गोष्ट येते ती म्हणजे पोषण पातळी, ट्रॉफिक लेवल्स. पोषण पातळी म्हणजे काय की अन्न साखळीमध्ये आपण जेव्हा अन्न साखळी बघितली मागच्या लेक्चरला की कोण कोणाला खातं आणि मग काय, मग त्याच्यामध्ये जे घटक येतात आणि ते जे त्यांना खाणारे भक्षक असतात
ते पोषण पातळीमध्ये कोणत्या गटात येतात ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. जे सर्व उत्पादक आहेत परिसंस्थेमध्ये जेवढे उत्पादक आहेत ते सगळे वनस्पती वगैरे उत्पादक गटात येणार. म्हणजे ते सगळ्यात खालच्या लेवलला येणार. दिसते इथे ट्रायंगल मध्ये सगळ्यात खालच्या लेवलला कोण आहेत? उत्पादक गट. त्यानंतर त्यांना खाणारे शाकाहारी प्राणी. बरोबर, ते कोण आहेत? शाकाहारी प्राणी. मग शाकाहारी प्राणी हे प्रथम पोषण पातळी गटात येतात. कोणत्या गटात येतात? प्रथम पोषण पातळी गटात येतात. आता पोषण पातळी म्हणजे काय तर अन्न आपण कसं मिळवतोय, आपण अन्न कसं मिळवतोय, म्हणजे डायरेक्ट उत्पादकापासून आपल्याला मिळतंय की उत्पादकाच्या नंतर अजून दुसरं कोणतरी येणार आहे, मग त्याच्यानंतर अजून दुसरं कोणतरी येणार आहे आणि मग आपल्याला मिळणार आहे. हेच हा जो क्रम आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर आपण जेव्हा दुकानातून भात खरेदी करतो त्या दुकानदाराने त्याच्या स्वतःच्या घरी पिकवलेला असतो तो, त्याने तो शेतातून कुठल्या तरी दुसऱ्या मोठ्या मार्केटमधून आणलेला असतो. बरोबर, आणि त्या मोठ्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी नेऊन विकलेला असतो. म्हणजे पहिल्यांदा त्या मोठ्या मार्केटमध्ये गेला, त्यानंतर छोट्या दुकानदाराकडे आला, त्याच्यानंतर आपण घेतलं. मग आपण तेव्हा आता कोणत्या लेवलला आलोय? थर्ड लेवलला, तृतीय गटामध्ये आलोय आपण. कारण शेतकऱ्याने पिकवलं, मग त्याने पहिल्या कुठल्या तरी मोठ्या मार्केटमध्ये विकलं, मग त्याने मग दुकानदार तिथून ते घेऊन आला आणि आपण दुकानदाराकडून घेतलं. आपण तिसऱ्या नंबरला आलो. समजते? आपल्याला ज्या क्रमाने अन्न मिळतं ते जे त्याचा जो क्रम आहे तो आपण पोषण पातळीमध्ये बघतो. नेक्स्ट सेकंड आहे मांसाहारी. मग आता शाकाहारी असतात भाजीपाला सगळं कडधान्य वगैरे ते खाणारे. त्यानंतर शाकाहारी गटामध्ये कोणते येतं? मांसाहारी गटामध्ये कोण येतं? ते शाकाहारी प्राण्यांना खातात ते. बरोबर, मांसाहारी कोण असतात? जे प्राणी वगैरे मांस खातात ते मांसाहारी. त्यांची द्वितीय पोषण पातळी आली. कोणती पातळी आली त्यांची? द्वितीय पोषण पातळी. आणि त्याच्यानंतर तिसरी पोषण पातळी आहे उभयाहारी. म्हणजे काय? जे उत्पादक गटाला सुद्धा खाऊ शकतात, जे मांसाहारी सुद्धा असतात. आपण कोणत्या गटामध्ये येतो? ह्या तिघांपैकी सांगा. एखादा माणूस फक्त व्हेज खातो, फक्त भाज्या खातो, तर मग तो कोणत्या गटात येईल? आणि एखादा माणूस नॉनव्हेज पण खातो आणि व्हेज पण खातो, मग तो सॉरी नाही, तो येणार उभयाहारी. म्हणजे तो नॉनव्हेज पण खाऊ शकतोय, व्हेज पण खाऊ शकतोय, शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खाऊ शकतोय. त्यामुळे तो उभयाहारी येणार. तिसऱ्या गटामध्ये तृतीय पोषण पातळीमध्ये येणार. समजलं? सोपं आहे. आपण जे रोज करतो, रोज खातो, त्याच्यात आपल्याला काय करायचंय? निरीक्षण करायचंय. त्यानंतर हे जे गट आपण बघतोय ते कसे आहेत? खालून वर वाढत जाणारे आहेत. कसे? निम्न स्तरापासून उच्च स्तरापर्यंत. आणि त्यांचं जे प्रमाण आहे
जो मनोरा दिसतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठावाला भाग कोणता आहे, त्याचा बेंडचा भाग, त्याचा खालचा भाग. म्हणजे सगळ्यात जास्त ऊर्जा कोणत्या गटाकडे असणार आहे, उत्पादक गटाकडे. कोणत्या गटाकडे सगळ्यात जास्त ऊर्जा आहे, उत्पादक गटाकडे. त्यानंतर मग ती जेव्हा ती वनस्पतीनं जेव्हा शाकाहारी प्राणी खातात तेव्हा त्यांच्याकडे ऊर्जा ट्रान्सफर होते, ऊर्जा त्यांच्याकडे पोहोचवली जाते. पण त्यांच्याकडे पोहोचणारी ऊर्जा ही कशी असणार आहे, कमी असणार आहे, थोडीशी कमी आहे. त्यानंतर मांसाहारी प्राण्याकडे ज्यावेळेस ऊर्जा जाईल त्यावेळेस ती अजून कमी होत जाते आणि आहारी प्राण्यांकडे जाईपर्यंत ती अगदी कमी होत जाते. म्हणजे ऊर्जेचा प्रवाह कसा आहे, खालच्या उत्पादकांपासून उच्च स्तरावरील भक्षकांपर्यंत जातो, पण ऊर्जेचा प्रवाह कमी होत जातात. पाटण आश्रमशाळा काय म्हणायचं तुम्हाला, मला तुमचा आवाज येत नाहीये. काय म्हणताय तुम्ही, पाटण आश्रमशाळा काहीतरी म्हणत होतात तुम्ही मुलांनो. नाही, ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. आता आपण जी परिसंस्थेचा एवढा अभ्यास करतो त्यामध्ये ही एवढी ऊर्जा, एवढं अभ्यास कोणी केला असेल, कोणीतरी याचा अभ्यास केला असेल आणि त्यांनी हे सगळं ठरवलं असेल, त्यांनी ह्या सगळ्याचा शोध लावला असेल की ह्या कन्सेप्ट शोधून काढल्या असतील. त्या शास्त्रज्ञांबद्दल आपण थोडस बघूया. तर 1942 मध्ये एक शास्त्रज्ञ होता लिंडमन आणि त्याने ही अन्न साखळी आणि त्यातील ऊर्जा प्रवाहाचा किंवा ऊर्जेचं जे ट्रान्सफर होतंय, वहन होतंय, त्याचा अभ्यास केला. आणि जी आपले पिरामिड्स आपण बघतोय, इकोलॉजिकल पिरामिड, परिस्थितिकीय मनोरा, ही संकल्पना चार्ल्स एल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने शोधून काढली. आणि त्यामुळे त्या पिरामिडला, त्या मनोऱ्याला एल्टॉनिकल मनोरा असं सुद्धा म्हणतात. चार्ल्स एल्टन याने शोधून काढली आणि त्याला, त्या पिरामिडला एल्टॅनियन मनोरा किंवा एल्टॅनियन पिरामिड असं सुद्धा म्हणतात. त्यांनी बियर एका जागेचं नाव आहे, बियर बेटा आहेत, तिथे टुंड्रा परिसंस्था असतात वेगवेगळ्या, त्या टुंड्रा परिसंस्थेचा अभ्यास करून त्याने ही काय म्हणूया कन्सेप्ट मांडली होती. ही त्यांनी संज्ञा शोधून काढली होती. बघूया आपण हे कसं होतंय. लाईट एनर्जी सगळ्यात पहिल्यांदा काय असते, आपल्याला ऊर्जा ट्रान्सफर होते फ्रॉम द लाईट एनर्जी. प्रकाश ऊर्जा कोण संचालित करतं, कोण संश्लेषित करतं, प्रोड्युसर्स म्हणजेच उत्पादक ही सर्व ऊर्जा साठवून घेतात. मग त्यांना प्राथमिक भक्षक खातात आणि मग त्यांची जी ऊर्जा जाते ती त्यांना खूप कमी प्रमाणात मिळते. जेवढी ऊर्जा हे प्रोड्युसर स्वतःकडे घेतात तेवढी ऊर्जा आपल्या अन्न साखळीमध्ये किंवा आपल्या पोषण पातळीमध्ये ट्रान्सफर होत नाही. खूप कमी प्रमाणात ती ऊर्जा ट्रान्सफर होते. तर इथे दिसतंय प्रोड्युसर्स कडे जर 100% आहे तर प्राथमिक भक्षक गटाकडे फक्त 10% ऊर्जा जाईल.
मग सेकंडरी कन्झ्युमर्स म्हणजे द्वितीय भक्षक गटाकडे फक्त 1% ऊर्जा जाईल आणि 0.1% ऊर्जा ही टर्शरी किंवा सर्वोच्च भक्षक गटाकडे जाईल. एवढी कमी ऊर्जा ट्रान्सफर होते त्यांना. पण मग सांगा आता उरलेली बाकीची जी ऊर्जा आहे ती कुठे जात असेल? ती सर्व जाते ह्या लॉस, ती सगळी ऊर्जा नष्ट होते, नष्ट नाही लॉस होते आणि तिचं कन्झप्शन हे डिकम्पोजर्स मध्ये होतं. डिकम्पोजर्स म्हणजे विघटक हा गट आपण बघितला होता. ठीक आहे, काय बघितलं होतं? विघटक हा गट बघितला होता आणि विघटक गटामध्ये ती ऊर्जा सामावली जाते. मी तुम्हाला गेल्या वेळेला काही होमवर्क दिला होता का? काय दिलेला होमवर्क? मी आठवण केली नाही तर तुम्ही पण मला आठवण करून दिली नाही की मॅम तुम्ही होमवर्क दिला होता. सांगा लवकर, काय होमवर्क दिलेला? सांगा. बोर्डी आश्रम शाळा मुलींनी सांगा पटकन. बोर्डी आश्रम शाळा, बोर्डा आश्रम शाळा, सॉरी. केलाय कोणी होमवर्क की नाही केलाय? त्यांनी होमवर्क केलं त्यांनी हात वर करा. नाही केलाय, कोणीच नाही केलाय होमवर्क ना. हात वर करा पटकन ज्यांनी होमवर्क केलाय. एक मिनिट स्टॉप करते म्हणजे मला तुम्ही सगळे दिसाल आता. विसरलो मॅडम आम्ही होमवर्क करायला. छोटासा होमवर्क दिलेला. बोर्डा आश्रमच्या मुलींना कुणीतरी एकाने उठा आणि पुढे येऊन बोला म्हणजे मला कळेल तुम्ही काय बोलताय. थांबून बोलताय तर मला क्लिअर आवाज नाही येते तुमचा. तर मग माईक म्यूट करून घ्या. चालू माझ्या का माईक? मला पण फक्त सांगता नाही ते काय म्हणून सांगितलं का व्यवस्थित आहे मग. ओके, पण आपला कंटिन्यू करूया. मी तुम्हाला पुन्हा नंतर आठवण करून देईन. छोटासा होमवर्क होता आणि तुम्ही सर्व विसरलात. पण बघत होतो ऊर्जेचं हस्तांतरण कसं होतंय, ऊर्जा कशी प्रवाहित होते. तर सगळ्यात जास्त ऊर्जा जी संपादित होते, सगळ्यात जास्त ऊर्जा जी कलेक्ट होते ती कोणत्या गटामध्ये साठली जाते? प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक या गटामध्ये ती सर्वात जास्त ऊर्जा असते. त्याच्यानंतर मग ती पुढे ट्रान्सफर होताना त्यांची ऊर्जा कमी कमी होत जाते. प्रत्येक उच्च स्तराकडे ती जात असताना ऊर्जा कमी कमी होत असते. आणि त्याच्यापासून जो हा आता
पिरामिड बनलाय, आपला ट्रायंगल बनलाय, त्याला म्हणतात ऊर्जेचा मनोरा किंवा एनर्जी पिरामिड. ठीक आहे. त्यानंतर ज्या वेळेला त्यांचा सर्वोच्च भक्षक म्हणजे हा जो लास्ट वाला सर्वात शेवटचा घटक आहे, ज्या वेळेला तो मृत पावतो त्यावेळेला त्यांच्या शरीरांचं विघटन होतं आणि मग ती ऊर्जा आहे ती विघटकांना मिळते. हे जे सगळे बुरशी सूक्ष्मजीव आहेत हे कुठल्याही मृत प्राण्याच्या तसंच मृत वनस्पतीच्या शरीराचं निर्जीव शरीराचं विघटन करतात. त्यामुळे त्यांना विघटन करतात, त्याला ते पूर्णपणे नष्ट करून टाकतात. त्यांना खाऊन त्यांच्यापासून एनर्जी मिळवतात आणि त्याचं रूपांतर करतात साध्या कार्बनी पदार्थांमध्ये. आणि हे कार्बनी पदार्थ हवा, पाणी, माती यांच्यामध्ये मिसळले जातात आणि ते पुन्हा घटक जातात वनस्पतींकडे. कारण पाण्यात गेलं, मातीत गेलं की तिथे नवीन ज्या वनस्पती उगणार त्या पुन्हा ती ऊर्जा शोषून घेणार आणि मग अशा प्रकारे ती ऊर्जा आपल्या अन्न साखळीमध्ये पुढे संक्रमित होत राहते. समजलं? मुलांनो मला सांगा, तुम्हाला ऊर्जेचं संक्रमण हे जे होतंय ते समजलंय का? असं हँड रेज करा, थम्सअप करा किंवा हात वर करा. माईक ज्यांचं चालू आहे त्यांनी थोडा प्लीज बंद करा. काही मुलं नुसतीच हात वर करतात, समजलं नाही समजलं तरी पण हात वर करतात, मला असं दिसतंय. मी जर तुम्हाला आता क्वेश्चन विचारते, बघूया आपण कोणत्या कोणत्या आश्रम शाळेमधली मुलं जागी आहेत आणि कोणाला आता जेवल्यामुळे झोप आली आहे. ज्या आश्रमशाळेचं नाव घेईल त्या आश्रमशाळेतल्या एका मुलाने पुढे यायचं, माईक अनम्यूट करायचं आणि उत्तर द्यायचं. ठीक आहे. आता आपण हे जे एनर्जी पिरामिड बघतोय त्यातलं सगळ्यात जास्त ऊर्जा मिळणारा स्तर कोणता? उत्पादक. आता आपल्याला 3 आश्रमशाळेकडून उत्तरं मिळाली आहेत. तुमच्या आश्रमशाळेचं नाव काय? सार्वे आश्रमशाळा आणि अजून एक आश्रमशाळेने दिलेलं आणि ओके आहे थोडस काही होतं. आता हे आश्रमशाळा सोडून दुसरा कोणत्या आश्रमशाळा उत्तर देतात ते बघूया. हे बदल करते. माणूस हा प्राणी कोणत्या पोषण पातळीच्या गटात येतो? उभयआहारी. कोणत्या गटात येतो? उभयआहारी. सर्व शिक्षकांना पण विनंती असेल की आपापल्या स्वतःच्या मुलांना बोलण्यासाठी प्रोत्साहित करा. उत्तरं चुकली तरी काही हरकत नाही, आपण शिकतोच आहोत. चुकलं तर चुकू द्या, पण बोलायला शिकवा. मांसाहारी. ओके. मांसाहारी कोणत्या गटामध्ये येतात म्हणजे कोण असतात? जे फक्त मांसाहार करतात, जे अजिबात भाजीपाला खात नाहीत ते मांसाहारी असतात. ठीक आहे. आणि जे भाजीपाला आणि मांस दोन्ही खातात ते उभयआहारी असतात. व्हेरी गुड. बोर्डा आश्रमशाळा. हा, तुमच्या मैत्रिणीसाठी टाळ्या वाजवा, तिने एवढं करेज केलं.
उभयहार. नेक्स्ट आहे आपली जलीय परिसंस्था. जलीय परिसंस्थेमध्ये कोणते कोणते घटक येतात? आता मला सांगा, जसं की आपण मागे बाकीच्या मागे जमिनीवरच्या जलीय परिसंस्था बघतोय, तर त्यामध्ये वनस्पती असतात. वनस्पती असतात त्या उत्पादित करतात. मग पाण्यामध्ये कोणत्या वनस्पती असतात? असतात पाण्यामध्ये वनस्पती? मागे बघ, जलीय वनस्पती. इकडे 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 अजून अजून मागे. हा पुढे. हा बरोबर. हा ही बघ, असं चक्र येते. जलीय परिसंस्था असतात का? आहे का? हा ते बघ ते काढा. हो नाही, सांगा बघा. आता आपण काय बघणार आहोत? जलीय ऊर्जा मनोरा. जलीय परिसंस्थेमध्ये सगळ्यात शेवटला वनस्पती असतात. तुम्ही बघितलंय, नदीमध्ये जातो आपण किंवा तलावावरती फिरायला जातो, त्यावेळेला आपण बघतो की तिथे पाण्यामध्ये सुद्धा काही वनस्पती, शेवाळ असतात, प्लवक असतात. ते सगळ्यात जास्त ऊर्जा संपादित करतात. तर समजा त्यांच्याकडे 10,000 कॅलरीज आहेत. एनर्जी, ऊर्जा ही नेहमी कॅलरीज मध्ये मोजली जाते. तर समजा वनस्पतींकडे 10,000 कॅलरीज आहेत, तर त्यांच्या प्लवकांना, प्राण्यांना, म्हणजे छोट्या छोट्या प्राण्यांना ते मिळणार 1000 कॅलरीज. आणि जेव्हा मासे, ते छोटे छोटे प्राणी खाणार, तेव्हा त्यांना मिळणार 100 कॅलरीज. आणि ज्या वेळेस माणूस ते मासे खाणार, त्यावेळेस त्याला मिळणार फक्त 10 कॅलरीज. म्हणजे 10,000 कुठे आणि फक्त 10 कुठे, एवढी जास्त ऊर्जा ती लॉस होत असते. ऊर्जेचं काय म्हणूया, हस्तांतरण कमी कमी होत जाते ती ऊर्जा. आणि कोणत्याही परिसंस्थेचा जो मेन स्रोत असतो, ऊर्जा जी मेन मिळते, ती कोणत्या घटकांकडून मिळते, तर तो म्हणजे सूर्य. सूर्याकडून आपल्याला सर्वात जास्त ऊर्जा मिळते. आणि कारण की जी हरित वनस्पती आहे, जो उत्पादक गट आहे, तो आपलं अन्न, आपलं पोषण कशावरती करतो? प्रकाश संश्लेषणावरती, फोटोसिंथेसिस. ऊर्जा घेतो, कार्बन डायऑक्साईड घेतो, त्याच्यापासून आपलं जेवण बनवतो आणि ऑक्सिजन बाहेर सोडतो. त्यामधली जी सौर ऊर्जा आहे, जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवलेली असते. आणि विघटकांकडे जी ऊर्जा पोहोचते, ती एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे असं कमी कमी होत आलेली असते. आणि त्यांच्याकडे पोहोचण्यापूर्वीच ती ऑलरेडी खूप कमी झालेली असते. म्हणून ती जी ऊर्जा आहे, ती विघटकांपर्यंत जाऊन संपते. त्याच्या पुढे ती ट्रान्सफर कुठे होते? अन्न साखळीमध्ये फिरत राहते. मातीमध्ये विघटकांकडून मातीमध्ये गेली, मातीमधून पुन्हा झाडांकडे, मग झाडांकडून पुन्हा बाकी प्राण्यांकडे, असे ती गोल गोल फिरत राहते. ती पुन्हा परत सूर्याकडे परत जाते का? ऊर्जा पुन्हा सूर्याकडे परत जाते? नाही जात. त्यामुळे हा जो ऊर्जेचा प्रवाह आहे, हा सरळ एकेरी आहे, पुन्हा रिटर्न यायला मार्ग नाही. समजलं? आता मला सांगा, आपण परिसंस्थेमध्ये जे घटक बघितले, भक्षक बघितले, त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त कमी संख्या असणारे भक्षक कोणते होते? प्राथमिक, द्वितीय का तृतीय?
कोणते सगळ्यात कमी असतात? सांग. तृतीय. 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 थँक्यू मॅम, तुम्ही मुलांना खूप एनकरेज करताय. ओके, तृतीय म्हणजे तृतीय गटामध्ये कोणकोणते प्राणी येतात? वाघ, सिंह असे मोठे मोठे प्राणी येतात आणि त्यांची संख्या ही सगळ्यात कमी असते, कारण त्यांच्यापर्यंत पोहोचणारी ऊर्जा देखील कमी प्रमाणात आहे. बरं, आपल्या भारतामध्ये याचा म्हणजे इकोसिस्टीमचा, परिसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट, भारतीय परिस्थिती पर्यावरण संस्था ही संस्था आहे. 1980 मध्ये तिचं स्थापना करण्यात आली होती आणि त्याच्या मार्फत वेगवेगळं संशोधन केलं जातं, चर्चा केल्या जातात पूर्ण आपल्या परिसंस्थेवरती, त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांवरती खूप साऱ्या वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात आणि त्यांच्यातून त्यांचं अजून जास्त प्रमाणात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. निसर्गाबद्दल आपण जेवढी माहिती मिळवू तेवढी कमीच आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला नवीन नवीन वेगळ्या माहिती मिळतच असते. नेक्स्ट आहे आपला जैव रासायनिक चक्र. तर जैव रासायनिक चक्र म्हणजे काय? आतापर्यंत आपण जी अन्न साखळी बघत होतो त्यांच्यामध्ये फक्त सजीवांचा समावेश होता आणि आता ह्या सजीवांसोबत आपल्या निसर्गामध्ये असणारे जी रासायनिक प्रक्रिया आहेत, भूरासायनिक प्रक्रिया आहेत, त्यांचा अभ्यास आता आपण करणार आहोत. दिसतोय सगळ्यांना? बायोजिओलॉजिकल सायकल, जैव भूरासायनिक चक्र. आता ह्या चक्रामध्ये असं वेगळं काय? आपण आता खूप सारे ट्रायंगल, असं वाटते ना की गणितामधले शब्द ऐकतोय. सगळे चक्र आहेत, ट्रायंगल्स आहेत, साखळ्या आहेत. तर हा जो सायकल आहे, हे जे चक्र आहे हा पोषक द्रव्यांचा चक्र आहे. आपण जर का ऊर्जेचा प्रवाह बघितला तो ट्रायंगल फॉर्म मध्ये का होता? कारण की ती ऊर्जा कमी कमी होत जाते आणि एका पॉइंटला ती कमी होऊन संपते. त्याच्यामध्ये त्याच्यापासून तयार झालेले पोषक द्रव्ये ही पूर्ण त्या सिस्टीम मध्ये फिरत राहतात. पण जी ऊर्जा आहे ती एंडिंगला कमी कमी होत जाते. ट्रायंगलच्या शेवटी सगळ्यात कमी असते आणि त्या पॉइंटला ती संपून जाते. त्यामुळे ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असतो आणि पोषक तत्वे जी आहेत, पोषक द्रव्ये जी आहेत, त्यांचा प्रवाह हा चक्रीय, म्हणजे ती सारखी सारखी एकाकडून दुसरीकडे, दुसऱ्याकडून तिसरीकडे असं फिरतच असतात. आता आपल्याला आपल्या वाढीसाठी, सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक जे पोषक द्रव्य आहेत ते आपल्याला अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि पुन्हा जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरात होत असते. आणि आपल्या पृथ्वीवरती आपण वातावरण बघतो, त्याचेच 3 प्रकार आहेत. ठीक आहे, 3 प्रकार आहेत. जलावरण, वातावरण आणि शिलावरण. जलावरण म्हणजे ज्यामध्ये सर्व पाणी येतं, पृथ्वीवरचा जेवढा पाण्याचा भाग आहे तेवढा सगळा जलावरणात येतो. त्यानंतर वातावरणामध्ये हवा, हवेमध्ये असणारे घटक ते सर्व वातावरणात येतात. आणि शिलावरण मध्ये जमीन, दगड, माती हे सर्व घटक येतात.
म्हणून त्याला जैवभू रासायनिक चक्र म्हणतात, कारण त्यामध्ये सजीव देखील आहेत आणि रासायनिक प्रक्रिया देखील, रासायनिक घटक देखील आहेत. अजैविक आणि जैविक घटक दोन्ही याच्यामध्ये सामावलेले आहेत. जैविक घटक म्हणजे कोणते घटक? जैविक म्हणजे कोणते घटक? सजीव की निर्जीव? सजीव. आणि अजैविक म्हणजे निर्जीव. निर्जीव म्हणजे पोषक द्रव्ये जी आहेत ती जैविक घटकांकडे देखील असतात आणि अजैविक घटकांमध्ये देखील असतात. आणि हे खूप गुंतागुंतीचं वातावरण, खूप गुंतागुंतीचं प्रक्रिया, गुंतागुंतीचं चक्र आहे, कारण की त्याच्यामध्ये परिसंस्थेमध्ये एवढ्या ऊर्जा वहनाची आहे, एवढ्या आहेत, त्याच्यामधून ते पुन्हा जैविक घटकांकडे जातात, पुन्हा जैविक घटकांकडे येतात आणि यांच्यामधलं जे चक्र आहे ते पूर्णपणे ऊर्जा वहनाच्या पातळीवरती अवलंबून असते. आता त्याचे पण दोन प्रकार होतात. त्याचेही दोन प्रकार होतात. एक म्हणजे वायुचक्र आणि दुसरं म्हणजे भूचक्र. दोन प्रकार होतात, वायुचक्र आणि भूचक्र. भूचक्रालाच अवसादन चक्र असं देखील म्हणतात. वायुचक्रामध्ये काय होतंय, जे अजैविक वायू आहेत, वायुरूप, त्यांचं संचयन आपल्याला पृथ्वीच्या वातावरणात आढळतं. म्हणजे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन, त्यानंतर बाष्प म्हणजे ह्युमिडिटी, हे सर्व आपल्याला पृथ्वीच्या वातावरणामध्ये, हवेमध्ये असतं हे. आणि अवसादन चक्रामध्ये म्हणजे भूचक्रामध्ये जे अजैविक पोषक द्रव्य आहेत ते पृथ्वीमध्ये मृदा म्हणजे मातीमध्ये आणि खडकांमध्ये आढळतं, जसं की आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जमिनीमध्ये आढळणारे इतर मेटल, नॉन मेटल्स आणि मिनरल्स, हे सर्व पोषक द्रव्येच असतात. आपल्याला असं वाटतं की आता आयर्न आहे, लोखंडाचा वापर हा वस्तू बनवण्यासाठी होतो, पण लोखंड आपल्या शरीरासाठी सुद्धा आवश्यक असतं. लोह आपल्या शरीरासाठी सुद्धा आवश्यक असतं. आपल्याला जे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं वहन होतं ते लोहाच्या मार्फत होतं. त्यामुळे लोह आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढंच आवश्यक असतो. कॅल्शियम आपल्या दातांसाठी, हाडांसाठी आवश्यक असतो. फॉस्फरस आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशींसाठी महत्वाचा असतो. त्यानंतर अजून असे अनेक घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात, पण त्यांचं संचयन आपल्याला कुठे आढळतं, कुठे ते कलेक्टेड झालेले आढळतात, पृथ्वीमध्ये, मातीत, दगडांमध्ये. आणि वायुचक्र हे जास्त वेगाने चालू असतं, कारण एखाद्या भागामध्ये जर जास्त CO2 असेल तर वारा आला, किंवा एखाद्या भागामध्ये जर जास्त, समजा एखाद्या ठिकाणी धूर आहे खूप, ते धूर पूर्ण वेळ तिथेच थांबतो का, की वाऱ्यासोबत पसरून जातो सगळीकडे? कार्बन डायऑक्साईड, धूर वगैरे असतो ते कार्बन डायऑक्साईड मधूनच तयार होतो, त्यातूनच कार्बन डायऑक्साईड तयार होतो. मग समजा एका ठिकाणी तुम्ही चूल पेटवली आणि त्याचा खूप धूर झालाय, तर तो धूर तिथेच खूप वेळ राहणार आहे का? पसरून जाणार आहे वाऱ्यासोबत. आणि मग तो पसरल्यानंतर त्याचं विसरण होतं, किंवा वनस्पती त्यांचं शोषण करून घेतात. त्यांच्यासाठी वनस्पतींना कार्बन डायऑक्साईडची गरज लागते आणि मग ते त्याचं शोषण करून घेतात. म्हणून मग वायुचक्र जे आहे ते खूप वेगाने चालू राहतं.
आणि भूचक्र जे आहे आपल्याला आता समजा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्यामध्ये आयर्नची कमतरता आहे, मग मी लगेच जाऊन जमिनीमध्ये असं बोट लावलं तर मला आयर्न मिळणार आहे का? नाही. नाही मिळणार. बरोबर, नाही मिळणार. कसं मिळेल आपल्याला? आपल्याला ते अन्नामधून ते जे जमिनीमधलं आयन आहे ते एखादी वनस्पती शोषून घेईल आणि मग तिच्या मार्फत म्हणजे पालक सारखी वनस्पती त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. मग ज्या वेळेला ते पालकची वनस्पती आहे ती आयनचं शोषण करून घेईल, मग त्यानंतर ज्या वेळेला मी पालक खाईन त्यातून मला ते लोह मिळेल. समजतंय? त्यामुळे जे भूचक्र आहे ते खूप स्लो असतं आणि वायुचक्र फास्ट असतं. आणि वायुचक्रांची जी गती आहे ती त्यांची तीव्रता किंवा त्यांचं संतुलन हे सर्व एकतर हवामानातील बदलांवरती अवलंबून असतं आणि आता मानवी क्रियांमुळे देखील त्यांच्यावरती खूप जास्त परिणाम होत आहेत. आता मानवी परिणाम कसे होतील? आपण खूप जास्त प्रमाणात मायनिंग करतो, म्हणजे खाणकाम केलं जातं, त्यांच्या मार्फत वेगवेगळे मेटल्स काढले जातात, वायू देखील जैविक वायू देखील शोधले जातात. त्यामुळे ते जे चक्र आहे ते तिथेच ब्रेक होतं, म्हणजे मध्ये सोडतं किंवा त्यांच्यामधून त्यांची क्रिया त्यांची गती कमी होते, त्यांची तीव्रता कमी होते, त्यांचं संतुलन बिघडू शकतं. तुम्हाला इथपर्यंत समजलं? आपण ऊर्जेचा मनोरा बघितलं, पोषण पातळी बघितली, त्यानंतर जलीय मनोरा बघितला आणि जैवभू रासायनिक चक्र बघितलं. हे पॉइंट तुम्हाला समजलेत? Stop this. रेंज गेली काय? रेंजचा प्रॉब्लेम होतो. 46 म्हणजे आपल्याकडे जवळपास 44 आश्रमशाळा आहेत. एकेकाने मला पटकन सांगा की तुम्हाला काही डाऊट आहेत का? सुलतानपूर आश्रमशाळा, काकोडी आश्रमशाळा, चिरखन आश्रमशाळा, समजलं का? आश्रमशाळा, समजलं. शहादा आश्रमशाळा, पाटण आश्रमशाळा. समजले तुम्हाला? हात वर करून सांगा. बोला. ठीक आहे. मग आता मी होमवर्क सांगते, तो ऐका आणि लिहून घ्या. होमवर्क लिहून घ्या वहीमध्ये. पुढच्या वर्षी उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. एक वही घे, वही विज्ञानाची वही असेल तर दे रे त्याला, वही द्या रे. होमवर्क असा आहे की जो तुम्हाला ऊर्जेचा मनोरा तुम्ही आज शिकलात, त्या ऊर्जेच्या मनोराचं चित्र काढायचं आहे. जो ऊर्जेचा मनोरा तुम्ही आज शिकलात त्याचं चित्र काढायचं आहे, म्हणजे तो पिरामिड काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या आजूबाजूला असणारे सजीव आकृती काढायची. कोणत्या गटामध्ये येतात ते तुम्हाला लिहायचं आहे. मॅम डबल सांगा. ऊर्जेचा मनोरा काढा आणि तुमच्या आजूबाजूला असणारे घटक जे सजीव घटक आहेत ते त्या ऊर्जेच्या मनोऱ्यामध्ये कोणकोणत्या गटामध्ये येतात ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यात आजूबाजूला निरीक्षित करायचं कोण कोण सजीव घटक आहेत आणि ते आपल्या कोणकोणत्या गटामध्ये येतात ते लिहायचं आहे.
अरे बापरे, तुमची ऊर्जा डाऊन झाली वाटतं. तुमची पण ऊर्जा कमी झाली. त्याच्या सुरुवातीला खूप होती आणि आता खूप कमी झाली. ओके, आपण आपलं लेक्चर आता तेच थांबवूया. भेटूया नेक्स्ट आठवड्यामध्ये.